राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी आलं पाहिजे हे फक्त म्हणून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात आलं पाहिजे याचाच प्रत्यय आता या नगर परिषदा निवडणुकीमध्ये दिसून आलाय। अनेक डॉक्टर, वकील आता जर आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा मान विशालजी शिंदे जे आष्टामधील विलासराव शिंदे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, ते या आष्टा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती विजयी झालेले आहेत। सुरुवातीला शिंदे साहेब खूप अभिनंदन। एकीकडे शाळेचं मुख्याध्यापक पद तुम्ही सांभाळत आहात, आता आष्टा शहराचं एक प्रकारे मुख्याध्यापक पद तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या रूपातून सांभाळायचंय, कसं बघता या पद सांभाळायचं? स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्राचे नेते जयंतरावजी पाटील साहेब, त्याच पद्धतीने माझे मोठे बंधू वैभवदादा शिंदे यांच्या माध्यमातून आज आष्टा नगरपालिकेची इलेक्शन झाली आणि त्यामध्ये घवघवीत यश आमच्या आष्टा शहर विकास आघाडीला मिळालं। मी पूर्वीही नगरसेवक म्हणून काम केलं आणि दुहेरी भूमिका, एक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आज काम करण्याची मला संधी मिळाली आणि ते दोन्ही पदं, त्या पदाला साजेल असं काम या दोन्ही पदासाठी मी करण्याचा प्रयत्न करेन। पण काय विजन असेल आष्टा शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये तुमचं? आष्टा शहराच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक चांगल्या पद्धतीचं नॅशनलच्या लेवलचं क्रीडांगण हे तरुणांसाठी करणं हे आमचं पहिल्यांदा ध्येय आहे। त्याच पद्धतीनं एक निचरा कॅनॉल जो आज अपुरा आहे तो पूर्ण करणं किंवा भुयारी गटारी करणं हे आमचं प्रामुख्यानं विजन आहे। त्याच पद्धतीनं मुबलक पाणी, 24 तास पाणी, आता जी स्कीम आहे त्या स्कीमच्या तिथं 2 मोटर आहेत, त्या ठिकाणची क्षमता वाढवून 2 पाण्याच्या टाक्या नवीन बांधणं आणि शहराला पाणी पुरवठा करणं हे आमचं ध्येय आहे। तारेवरची कसरत होईल असं वाटतं की इकडे मुख्याध्यापक शाळाही सांभाळायचे मुख्याध्यापक म्हणून, दुसरीकडे शहर देखील सांभाळायचे नगराध्यक्ष पद? हा, जरी तसं जरी असलं तरी हे मुख्याध्यापक पद सांभाळून नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जनतेला न्याय देण्यासाठी मी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्नशील आहे। आज तुमची आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता आलेली आहे, एक प्रकारे शरद पवार, राष्ट्रवादी, जयंत पाटील नेतृत्व, पण राज्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये आज सत्ता आहे, तर कशा पद्धतीने निधी खेचून आणणार नगर परिषद? नाही, जरी सत्तावर नसली तरी सुद्धा सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या शहराला निधी आणण्यात आम्ही कमी पडणार नाही आणि निधी आणून आम्ही शहराचा चौफेर विकास करू। मध्ये सुद्धा शिवसेनेचं शासन असताना आमच्या ताब्यात नगरपालिका होती, त्यावेळेस सुद्धा भरपूर निधी आम्ही शासनाकडून खेचून आणला। त्याच पद्धतीने ह्या वेळेला सुद्धा आम्ही निधी आणण्यात कमी पडणार नाही। तर हे होते एका शाळेचे मुख्याध्यापक जे सध्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहेत आणि शाळेच्या बरोबर मुख्याध्यापक पदाबरोबरच आता ते आष्टा शहराचं नगराध्यक्ष पद देखील 5 वर्ष पुढच्या वर्ष सांभाळताना दिसून येणार आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आष्टा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।